राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली अपघाती मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अजित पवारांवर मनापासून प्रेम करणारा प्रत्येक जण काटेवाडीमध्ये दाखल झाला होता। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या जाहिरातीतील भाजपनं राज्यातील सर्वच वृत्तपत्रांमध्ये दिले। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलेला आहे। अजित पवारांवर केलेल्या 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची संजय राऊत यांनी भाजपला आठवण करून दिली आहे। भाजपने कमाल केली। दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या। त्याने काय होणार? अजितदादांवर भाजपा म्हणजेच पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं ट्विट संजय राऊत यांनी करत भाजपवर निशाणा साधला। एनडीएतील घटक पक्ष संबंध कसे जपतात हे महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांना कळणार नाही। यह तुम्हारे बस की बात नाही, असं म्हणत नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। अजून अजित पवारांच्या चितेची धग सुद्धा शांत झाली नाही तोवर संजय राऊत तुम्ही राजकारण करावं? खरं म्हणजे आज जी भाजपाने जाहिरात दिली ती अजितदादाबद्दलच्या असलेल्या आदरापोटी, प्रेमापोटी दिलेली जाहिरात आहे। पण ती जाहिरातही संजय राऊत यांना दुखायला लागली आहे। संजय राऊतजी, थोडं तरी राजकारण करताना माणुसकीचं दर्शन घडवा, ही तुमची हीन माणुसकी। खरं आता सत्य बोलावं लागेल। पवारसाहेबांच्याकडे बघून अजितदादांची खरोखर प्रामाणिक इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे। नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तशी प्राथमिक चर्चा झाली होती। महानगरपालिकेवरून झाल्यानंतर लगेच करायचं ठरलं होतं चर्चा प्राथमिक, परंतु निवडणुकीच्या नंतर बसू म्हणून सांगितलं होतं। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर आम्ही अशा प्रकारची चर्चासुद्धा केली, परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर आपण मग नक्की निर्णय घेला बसू आणि एकत्र येऊन चर्चा करून निर्णय घेऊ, अशा प्रकारची मानसिकता अजितदादांनी आमच्या काही लोकांची होती। दुर्दैव आहे ते स्वप्न राहिलं। त्यांचं म्हणणं होतं कुटुंब आणि आपण एकत्र आलो पाहिजे आणि अशा पद्धतीने पुढे चाललं पाहिजे अशी भूमिका होती। सॉरी, पण ते होऊ शकलं नाही। बघू नियतीचे काय।